एव्हरीवन, आजचा सुविचार आहे. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना करू नका, पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देत असाल तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका. आज आपण व्हेज मोमोज बनवणार आहोत. यासाठी सर्वप्रथम मी कणिक मळून घेणार आहे. यासाठी मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ आणि तेल घालून असं घट्ट अशी कणिक मळून घेणार आहे. लागेल असं थोडं थोडं पाणी घेऊन कणिक मळून मी घेत आहे. इथे आपली कणिक मळून झालेली आहे. ती मी आता झाकण ठेवून साईडला ठेवणार आहे. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. यासाठी मी टोमॅटो घेतले. यामध्ये थोडेसे लसूण घालून हे टोमॅटो आपल्याला गॅसवर शिजत ठेवायचे आहेत. पाणी घालून थोडंसं शिजून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने झाकण ठेवावे. आता आपण मोमोज साठी लागणारे सारण करणार आहोत. मोमोज मध्ये जे स्टफिंग केले जाते यासाठी आपल्याला लागणार आहे गाजर, शिमला मिर्च आणि कोबी. मी गाजर असे छोटे छोटे तुकडे करून चॉपिंग व्हेजिटेबल चॉपर मधून कट करून घ्यावेत. अशा पद्धतीने बघा, मी गाजर पूर्ण चॉप करून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही, छान असे हे गाजर कट झालेले आहेत. खूप मोठे नाही, खूप छोटे नाही, अगदी व्यवस्थित अशा साईज मध्ये आपल्याला सर्व कटिंग करून घ्यायचे आहे. आता मी शिमला मिर्च घेते. मोमोजचे सारण बनवण्यासाठी मी 2 मोठे गाजर घेतले आणि आता मी 3 शिमला मिर्च कटिंग करून घेत आहे. आता आपल्या मोमोज मधला मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच कोबी. कोबी मी पूर्ण हा मोठा कोबीचा गड्डा घेतलेला आहे. तो मी असे छोटे छोटे काप करून आणि मग व्हेजिटेबल चॉपर मधून कट करून घेणार आहे. बघा, अशा पद्धतीने क्वांटिटी कोबीची थोडी जास्तच ठेवायची. यामुळे मोमोज खूप छान लागतात. मोमोजची ही रेसिपी मी आसाम मध्ये शिकलेली आहे. आम्ही आसामला फिरायला गेलो होतो, त्यावेळी तिथील एखाद्या काकूने ही आम्हाला करून दिलेली होती. तेव्हा मी त्यांच्याकडून ही शिकलेली आहे आणि सेम मी त्याच पद्धतीने बनवत आहे. अशा पद्धतीने मी सर्व कोबी चॉपिंग मधून कट करून असे घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी करून घेत आहे. इथे आपले गाजर, शिमला मिर्च आणि कोबी
चॉप करून झालेले आहेत. आता यामध्ये मी मीठ घालून सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने मी फोर्कच्या साहाय्याने मिक्स करत आहे. आपण गॅसवर टोमॅटो चटणी तयार करण्यासाठी ठेवली होती, ती आता चेक करूया. हे बघा छान अशी वाफ आलेली आहे. आपले टोमॅटो छान आतमध्ये शिजलेले आहे. टोमॅटो आणि लसूण छान असे शिजलेले आहेत. आता मी गॅस बंद करत आहे आणि हे थंड होत आहे. तोपर्यंत आपण सारण केलेले आहे ते झाकून ठेवावेत व आपण स्टफिंगच्या वरचं जे आवरण आहे यासाठी आपण मैदा मळून ठेवलेला होता, त्याला आता छान असे मर्दून घ्यावे. थोडासा तेलाचा हात लावून छान पूर्ण ते पीठ एकजीव करणे गरजेचं आहे. ते मी आता करत आहे. बघा अशा पद्धतीने कणिक पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर वरून तेल लावावेत व आता त्याचे छोटे छोटे गोळे करून तयार मी ठेवणार आहे, जेणेकरून आपल्याला छोटी छोटी लाटी लाटून यामध्ये आपण तयार केलेले सारण भरून आपण त्याला स्टीम करणार आहोत. यासाठी मी कणकेचे सर्व सुरुवातीसच गोळे बनवून घेत आहे. या आपले मोमोज लवकर तयार होतील. पूर्ण गोळे करून ठेवल्यानंतर मी त्यांना तेलाचा हात लावून ते बाजूला ठेवून देणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपले सर्व इथे गोळे झालेले आहेत. तेलाचा हात लावल्यामुळे गोळे एकमेकांना चिटकत नाहीत, म्हणून तेलाचा हात लावून ठेवावा. आता आपण बनवलेल्या सारणामध्ये मीठ घालून ठेवले होते, तर आता मिठामुळे आपल्या सारणाला पाणी सुटलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने मी सर्व सोडून घेत आहे व आता मी हाताच्या साहाय्याने यातील पाणी असं पिळून काढणार आहे. तुम्हीही हाताच्या साहाय्याने असे मी करते त्या पद्धतीने पाणी काढू शकता किंवा एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये सर्व सारण घालून छान असे पिळूनही घेऊ शकता, पण मी याच पद्धतीने पाणी काढते. सारणातील पाणी काढून सारण कोरडे करून घेणे खूप गरजेचे आहे, नाहीतर आपले मोमोज ओले होतील आणि ते छान लागत नाहीत. म्हणून पाणी काढण्याची ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. हे बघा एवढे पाणी आपण काढलेले आहे. सारणातून निघालेलं हे पाणी आहे. आता आपण लगेच यामध्ये तेल मिक्स करायचं आहे. यामुळे पुन्हा आपल्या सारणाला आता पाणी सुटणार नाही. म्हणून 1 ते 2 चमचे मी तेल घेतलेले आहेत आणि ते मी आता फोर्कच्या साहाय्याने लावून घेते. इथे आपलं मोमोज मध्ये सारण भरण्यासाठी तयार आहे. हे बघा अशा पद्धतीने आता हे मी बाजूला ठेवून देते आणि आपण छोटे छोटे गोळे केलेले आहेत ना, त्याचे आता छोट्या छोट्या लाटी लाटून घेत आहे. मी थोडस मी पिठाचा वापर करत आहे, मैदाच मी घेतलेला आहे. अशा प्रकारे मी सर्व लाटी लाटून घेऊन यामध्ये आता मी स्टफिंग करणार आहे. मोमोज कसे भरायचे तेही मी आता तुम्हाला सांगते. इथे आपले गोळे लाटून झालेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने आता यामध्ये आपण सारण भरूयात आणि मोमोज पॅक करू. हे बघा स्पूनच्या साहाय्याने 1 ते 1.5 चमचा बसेल एवढे सारण लाटीवरती ठेवावे. मग ते मधून अशी सुरुवात करावी व एका मागे माग असे प्लेट्स करत जावे. असं करून मग शेवटी एक साइड अशीच फोल्ड करावी. हे बघा असे एकमेकांना चिटकवून घ्यावे व राहिलेली बाजू आतमध्ये दुमडून ठेवावी. अशा पद्धतीने मोमोजचा आकार येतो. हे बघा ओके, अशा पद्धतीने मी सर्व मोमोज तयार करून भरून घेत आहे.
इथे आपले मोमोज भरून तयार आहेत. ते मी आता स्टीमर मध्ये ठेवून त्याला आता स्टीम करणार आहे. तर त्यासाठी मी वरून तेल लावत आहे व थोडेसे यावरती चिली फ्लेक्स मी स्प्रेड करणार आहे. यामुळे एक छान अशी चव येते आपल्या मोमोजला. मोमोज किमान 15 मिनिटे स्टीम करून घ्यावेत, म्हणजे ते छान स्टीम होतात. इथे आपले 15 मिनिटासाठी मी मोमोज स्टीम होण्यासाठी ठेवले आहेत. तोपर्यंत आपण टोमॅटो चटणी करून घेऊयात. यासाठी मी शिजत ठेवले होते ते टोमॅटो, याच्यावरची साल मी काढून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व टोमॅटोवरचे साल काढून घेतले व लसूण ही छान शिजलेला आहे व यामध्ये मी लाल चटणीचा खरडा टाकलेला आहे व ते छान असं मिक्सर मधून ब्लेंड करून घेतलेले आहे. बघा, अशा पद्धतीने आपली चटणी तयार आहे. आता मी यामध्ये थोडेसे मीठ ऍड करणार आहे, चवीनुसार मीठ, आणि ते स्पूनच्या साहाय्याने असं छान एकजीव करून घेतले. आपली चटणी तयार झाली व साईडला आपले मोमोजही स्टीम करून तयार आहेत. बघू शकता, मी हाताच्या साहाय्याने चेक केले, हाताला मोमोजची कणिक लागत नाही. मी आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेत आहे. इथे आपले मोमोज आणि मोमोजची चटणी तयार झालेली आहे. तोपर्यंत मी आता राहिलेले मोमोज बनवून घेतले, ते आता मी स्टीम करण्यासाठी ठेवते. अशा पद्धती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.